साखरेच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट चांगलंच कोलमडलं असून ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोडीवर मोठं संकट येऊन ठापलंय. आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले असताना आता साखरेच्या दरवाढीने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. डाळी, खाद्यतेल, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना साखरेच्या महागाईचा अतिरिक्त फटका बसत आहे. विशेषतः गणेशोत्सवासारखे मोठे सण जवळ आले असताना घराघरात गोडधोड पदार्थांची तयारी सुरू होत असल्याने साखरेची वाढलेली किंमत गृहिणींसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सध्या किरकोळ बाजारात साखरेच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही आठवड्यात साखरेच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांच्या मासिक खर्चावर परिणाम झाला आहे. आधीच घर खर्च सांभाळताना कसरत करावी लागत असताना साखरेच्या वाढत्या दरामुळे कुटुंबाचे बजेट कोलमडण्याची वेळ आली आहे. व्यापारी आणि बाजारातील जाणकारांच्या मते सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढल्याने दरवाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे काही ठिकाणी साखरेचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने दर नियंत्रणाचा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे. दरम्यान ग्राहक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने बाजारपेठेवर लक्ष ठेवून साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करून नफेखोरी करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवले नाही तर आगामी काळात साखरेचे दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महागाईच्या या काळात साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसली असून गोड सण साजरे करताना खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा हा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा राहिला आहे.